पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांतदादा पाटोळे यांच्या 37वा वाढदिवस वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। बकोरी देवराई वनराई प्रकल्पामध्ये 37 विविध प्रकारच्या वृक्षांचं वृक्षारोपण करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। तसेच दुर्गामाता महिला बचत गटाच्या अध्यक्ष वैशाली श्रीकांत पाटोळे आणि श्रीकांतदादा पाटोळे मित्र परिवाराच्या माध्यमातून भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरामध्ये भव्य मोफत बचत गट मेळावा आणि प्रशिक्षण मेळावा, भव्य रक्तदान शिबिर, भव्य मेकअप, मोफत प्रशिक्षण, मोफत डोळे तपासणी, नेत्रबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप, मोफत आधार कार्ड शिबिर, सुकन्या शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड योजना, महिलांसाठी वजन वाढवणे कमी करणे अशा विविध योजनांच्या शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं। याचा 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी याचा लाभ घेतला। या प्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वालेकर, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, विद्यमान सरपंच विशाल हरगुडे, बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे निर्माते चंद्रकांत वारघडी यांसह दुर्गा महिला बचत गटाच्या अध्यक्ष वैशाली पाटोळेसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। वाघोलीमधील केशनन गावामध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण बघतोय श्रीकांतदादा पाटोळे जे आहेत ते जनसेवक म्हणून या ठिकाणी आहेत आणि त्यांची लोकप्रियता खूप चांगली आहे। या ठिकाणी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये आरोग्य शिबिर असतील, महिलांसाठी उपक्रम असतील। तर आपल्यासोबत नाना आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं नाना दादांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि आपण सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत आहे, तर काय सांगाल, काय संदेश देत आहे? आज केसनगावचा युवा सुपुत्र आमचा परममित्र आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष श्रीकांतदादा पाटोळे याचा 37वा अभिष्टचिंतन सोहळा आज मोठ्या दिमाखामध्ये साजरा होतो आहे। आता दिमाखामध्ये म्हटलं तर लोकांना वाटेल काय वेगवेगळे काय कार्यक्रम ठेवलेत का, काय मनोरंजनाचे वगैरे, तर लोकांच्या आरोग्याशी निगडीत असणारा उपक्रम हा राबवणारा आमचा एकदम जीवाभावाचा सहकारी आहे। आता आमच्या अलकाताई सांगत होते, गेली 11 वर्ष सातत्यानं समाजाला उपयोगी पडणारा प्रत्येक कार्यक्रम तो या भागामध्ये घेत असतो, याचा सार्थ अभिमान माझा एक सहकारी म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। आजसुद्धा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की स्पंदन लॅबोरेटरीच्या माध्यमातून भव्य रक्तदानाचं आयोजन त्या ठिकाणी सुरू आहे। मला खरं तर आमच्या शोभाताई, अलकाताई या सगळ्याच उपस्थित असताना एक सार्थ अभिमान आहे की गावामध्ये आता केसनगाव पूर्वी एक छोटं गाव होतं, परंतु शोभाताई आता जवळपास 1 लाखाच्या आसपास या गावची लोकसंख्या झालेली असण्याकारणानं नागरीकरण वाढते। दरवर्षी या ठिकाणी आल्यानंतर प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी आरोग्य शिबिराला पाहायला मिळतो। याचं कारण वाढतं नागरीकरण। लोकांपर्यंत आजही शासनाचे बी भरपूर योजना आहेत, परंतु त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत। परंतु शासन आणि जनसामान्यातला एक दुवा म्हणून श्रीकांतदादा गेली अनेक वर्ष म्हणजे 11 वर्ष तर सातत्याने या ठिकाणी शिबिराचं आयोजन करतो। आज आपण पाहताल दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही पाहतोय की लोकांची ये-जा या ठिकाणी सुरू आहे, नोंदणी सुरू आहे आणि वेगवेगळ्या शेकडो तपासण्या आज या ठिकाणी, अगदी रक्तापासून तर तुमच्या डोळ्याचे आता चष्मे या ठिकाणी साहेबांनी दाखवले। एकदम उच्च प्रतीचे चष्मेसुद्धा या ठिकाणी आमच्या रुग्णांना त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। मी श्रीकांतला वाघमारे साहेबांचं आल्यानंतर त्यांनी संपूर्ण शिबिराची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला की खरोखर एक चांगलं जंगी असं शिबिर या ठिकाणी होत असताना आपल्या गावातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक नागरिकाला, सर्वसामान्यांना त्याचा लाभ कसा होईल हा प्रयत्न श्रीकांतच्या माध्यमातून सुरू असतो। जनसेवक म्हणून आपण या समाजामध्ये आपण उपक्रम राबवत असता, तर युवा पिढीला अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त इतर वायफळ खर्च न जाता असे वेगवेगळे समाजाच्या हितासाठी जे कार्यक्रम उपयोगी आणले पाहिजेत, तर तुम्ही काय आवाहन कराल सांग? गेली आपण 11 वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत। या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आमचे मार्गदर्शक दिलीप नाना वाल्लेकर यांच्या माध्यमातून मला उपाध्यक्ष पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। त्याच्यानंतर दिलीप नाना वाल्लेकर असेल किंवा आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील अजितदादा पवार आणि आपल्या या भागातील आमदार माऊलीआबा खटके असतील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या केसनगावचे माजी सरपंच मिलिंद नाना हरगुडे, तसेच सरपंच विशाल काका हरगुडे, उपसरपंच भरतबापू हरगुडे, आमचे चुलते शिवाजी काका पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर हे मी काय उपक्रम राबवत आलेलं आहे। येणाऱ्या काळातही केसनगावाची सेवा अशीच उत्तरोत्तर करत राहीन ही ग्वाही देतो आणि सर्वांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित दाखली त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोठाचं शिबिर राबवलं आहे। त्या शिबिरमध्ये महिलांना आणि पुरुषांना बऱ्याच प्रकारे सहभाग घेतला आहे, त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे। आलेले सगळे आमचे सहभागी आम्हाला साथ देतात आणि ही साथ आज आम्हाला कायमच अशी सोबत राहावी अशी मी इच्छा करते आणि थांबते। प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र। आज श्रीकांतचा म्हणजे तर हा 37वा वाढदिवस आहे,
तर 37व्या वाढदिवसामध्ये हे 11वं शिबिर आहे आणि प्रत्येक शिबिराला असाच म्हणजे आरोग्य शिबिराला प्रत्येक शिबिराला असाच प्रतिसाद राहतो आणि हे तर मी म्हणते महाशिबिर भरवलं आहे. जसा महायज्ञ असतो तसं हे महाशिबिर श्रीकांतनी भरवलं आहे. त्याबद्दल मी श्रीकांतला पूर्ण गावाच्या वतीने आणि जे जे लाभ घेतात त्यांच्या वतीने मी त्याचे धन्यवाद मानते. आणि जे आत्ता आमचे मार्गदर्शक म्हटलं तरी चालेल, माझे मोठे बंधू दिलीप नाना वाल्लेकर, आमच्या शोभाताईंनी पण बाईट दिली आणि वैशालीताईंनी सर्वांचे आभार मानले. पण आज जो जगाची म्हणा गावाची म्हणा आज तो सेवा करतो एवढ्या लोकांची, त्याबद्दल मी तर आहे ना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा, ही कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, असा माझा श्रीकांत. त्याची सर्व इच्छा पूर्ण हो आणि वैशाली सरपंच हो केसरन गावची. आणि अगदी म्हणजे जोगेश्वरी चरणी प्रार्थना करते ती सरपंच झाली तर ह्याहीपेक्षा गावची सेवा जास्त होईल. अगदी जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. श्रीकांतदादा पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केसन गावामध्ये महाशिबिर राबवलेलं आहे. ते दरवर्षीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही जनतेसाठी कार्य करत असतात. आणि खरोखर म्हणजे आता आमचे अध्यक्ष दिलीप नाना वाल्लेकर यांनी सर्वच माहिती दिलेली आहे, तरीसुद्धा मला तुम्ही बोलायची संधी दिली. आणि मी एवढं सांगेल की दादांचं कार्य एवढं छान आहे की म्हणजे आत्तापर्यंत 80 वर्षाचे असू द्या आणि त्याच्या खालचे जरी असतील तरी रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, महिलांसाठी असेल, ते नेहमीच कार्यरत असतात. आणि असंच त्यांचं कार्य पुढे भरत राहावं, त्यांना प्रगतीमध्ये साथ राहावं आणि केसन गावामध्ये चांगल्या पद्धतीने जनतेची साथ त्यांना आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.